मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून महत्त्वाच्या असलेल्या मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाला येत्या 2 दिवसात सुरुवात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कामाला उद्यापासूनही सुरुवात होऊ शकते. मुंबई महापालिकेच्या नाले सफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाकडे नियमित कंत्राटदारांनी यंदा पाठ फिरवली होती, पण अखेर मिठी नदीच्या 3 पैकी 2 टप्प्यांच्या कामासाठी 2 कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यात माहीम ते BKC कनेक्टर या पहिल्या आणि वांद्रे पूर्व येथील शिक्षक कॉलनी ते फिल्टरपाडा या 3ऱ्या टप्प्याच्या कामासाठी कंत्राटदार निश्चित झाल्याची माहिती आहे. मिठी नदीच्या मधल्या फेजसाठी कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये अजूनही बोलणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मुंबईतील नाले आणि मिठी नदीतला गाळ काढण्यासाठीच्या कामाला किमान 60 दिवसांचा अवधी अपेक्षित असतो, पण यंदा ही कामं सुरू करण्यासाठी झालेला उशीर लक्षात घेता कंत्राटदारांना कमी अवधीत सफाईची कामं करून घ्यावी लागणार आहेत, कारण गेल्या वर्षी 26 मे पासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान मुंबई महापालिकेनं या कामासाठी खर्चाचं अंदाजपत्रक हे साधारण 48 कोटींवरनं 29 कोटींवर आणलंय. मुंबई महापालिकेच्या कामकाजात 1998 ते 2025 या कालावधीतल्या 136हून अधिक ठरावांवर प्रशासनाकडून अजूनही प्रतिसाद आलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे नगरसेवकांच्या सूचनांवर मागवण्यात आलेले अहवाल वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेच्या कामकाजातील 136हून अधिक ठराव हे धूळ खात पडलेत. 1995-96 सालातला अर्थसंकल्प परीक्षण अहवाल तब्बल 28 वर्षांहून अधिक प्रलंबित आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळांच्या जागांवरील भरपाई वसुली अहवाल अद्याप गायब आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.